कोल्हापूर जिल्ह्यातील जबरी चोरीचे गुन्हे उघडकीला आणण्याच्या सूचना पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी कोल्हापूर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेला दिल्या होत्या। त्यानुसार पोलीस उपनिरीक्षक संदीप जाधव आणि शेष मोरे यांची पथकं या गुन्ह्याच्या तपासासाठी नेमण्यात आली होती। या पथकांना पेठवडगावातील चोरीतील दागिने विक्री करण्यासाठी दोघे सराईत चोरटे पुलाची शिरोली जवळील पंचगंगा नदीच्या पुलाजवळ येणार असल्याची माहिती मिळाली होती। त्यानुसार या पथकानं मंगळवारी रात्री या ठिकाणी सापळा रचला होता। या कारवाईत रुकडी इथं राहणाऱ्या अब्दुल्ला मौला मुल्ला आणि निखिल राजू बागडी या दोघा चोरट्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलंय। त्यांच्याकडे कसून चौकशी केली असता त्यांनी पेठवडगाव इथं चोरी केल्याची कबुली दिली। पोलिसांनी त्यांच्याकडून गुन्ह्यात वापरलेली दुचाकी, 27,000ची रोकड आणि 22 ग्रॅम सोन्याचे दागिने असा 3,60,000 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केलाय। या चोरट्यांकडे अधिक तपास केला असता त्यांनी पेठवडगाव, करवीर तालुक्यातील शिंगणापूर, रत्नागिरी जिल्ह्यातील लांजा, भुदरगड, शहापूर या ठिकाणी जबरी चोरी तसंच मंदिरात चोऱ्या केल्याची कबुली दिली। त्यांच्याकडून चोरीचे एकूण 6 गुन्हे उघडकीला आलेत। पुढील कारवाईसाठी या दोघा चोरट्यांना पेठवडगाव पोलिसांच्या ताब्यात देण्यात आलंय। पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित, अप्पर पोलीस अधीक्षक जयश्री देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर, सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर वाघ, पोलीस उपनिरीक्षक संदीप जाधव, शेष मोरे, पोलीस अंमलदार सुरेश पाटील, सागर माने, राजीव कांबळे, विनोद कांबळे, रामचंद्र कोळी, सतीश जंगम, संजय पडवळ, संतोष पाटील आणि सुशील पाटील यांनी या कारवाईत सहभाग घेतला।